मित्रांनो, तुम्ही खूप दिवसापासून एका चपलीचा बिझनेस करताय आणि ती चप्पल तुम्ही मार्केटमध्ये 1 ते 2,000 रुपयाला विकताय, पण तुमची ती चप्पल कोणीतरी 1 लाख रुपयाला मार्केटमध्ये विकायला लागले। असं झालंय आपल्या कोल्हापुरी चपली सोबत। इटली या देशाच्या प्राडा या फॅशन डिझाइन ब्रँडने एक अशी चप्पल लॉन्च केली आहे जी दिसायला अगदी कोल्हापुरी सारखी वाटते। ना कारागिरांना क्रेडिट ना त्यांचा उल्लेख, आणि मेड इन कोल्हापूर तर लांबचाच विषय आहे। आता याला योगायोग म्हणावं की डायरेक्ट आपल्या संस्कृतीची चोरी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच फॅशनच्या नावाखाली होणार कल्चर लूटवर बोलणार आहोत। आपली मेड इन कोल्हापुरी जी आपल्या मशीनने नाही तर ती बनते आपल्या कारागिरांच्या मेहनतीने, वाहताने, पारंपरिक, मजबूत आणि टिकाऊ, अगदी आपल्या संस्कृतीसारखीच। आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारा इथे राहणाऱ्या हजारो कारागिरांची ही एक रोजीरोटी आहे। आपण या चपलीला बघितल्यानंतर आपल्याला ही खूप गावाकडची असल्याचं वाटतं, परंतु 2009 मध्ये कोल्हापुरीला इंटरनॅशनल GI टॅग मिळालेला आहे। म्हणजेच ही चप्पल आता जगात एकदम ऑथेंटिक लेवलवर ओळखली जाते। परंतु आता आहे एक ट्विस्ट। प्राडा हा जगभरात प्रसिद्ध असणारा एक ब्रँड, त्यांनी त्यांच्या एका फॅशन शो मध्ये 1 लाख रुपये किंमत असणारी एक लेदर सॅन्डल सादर केली, आणि हे बघून आपल्या भारतातल्या डिझायनर्सला धक्का बसला। त्यांचं डोकं फिरलं, अरे ही तर आपली कोल्हापुरी चप्पल आहे, पण कुठेही कोल्हापूरचा उल्लेख नाही, भारतीय कारागिरांचं नाव नाही आणि ना कुठलाही क्रेडिट। हे म्हणजे चक्क संस्कृतीचं स्टायलिश अपहरण। पण इथे प्रॉब्लेम फक्त प्राडाचा नाही तर आपल्यातल्या त्या लोकांचा आहे जे आपल्या देशी गोष्टींना डाऊन मार्केट समजतात, पण त्याच गोष्टी जर परदेशातून आल्या की त्या त्यांना ब्रँडेड वाटतात। जे लोक कोल्हापुरी चप्पलला गावठी म्हणतात, तिला नाव ठेवतात, तेच आता तिला घेण्यासाठी 1 लाख रुपये घेऊन प्राडाच्या स्टोर बाहेर लाईन लावत आहेत। विचार करा, चप्पल तीच आहे पण लेबल बदललं की लोकांचा ॲटिट्यूड पण बदलतो। यालाच म्हणतात ब्रँड मानसिकतेचा गुलामगिरी सिंड्रोम। आता प्रश्न असा आहे, फक्त राग करून काय होणार? तर चला तुम्ही आम्ही मिळून एक पाऊल पुढे टाकूया। आपल्या लोकल कारागिरांकडून थेट कोल्हापुरी चप्पल विकत घ्या। कोणी परदेशी ब्रँड आपल्या डिझाईन्स वापरत असेल तर त्यांना क्रेडिट द्यायला भाग पाडा, आणि सर्वात महत्त्वाचं देशी गोष्टी घ्यायला अभिमान वाटू द्या, लाज नाही। आपण आपल्या मातीतल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, आपण त्यांची मार्केटिंग करत नाही। याच गोष्टीचा फायदा घेऊन हे प्राडा सारखे इंटरनॅशनल ब्रँड आपल्या कोल्हापुरीला त्याचा टॅग लावून व तिची चांगली मार्केटिंग करून तिला लाखोंच्या किमतीत विकतात। आता तुम्हाला या व्हिडिओमधून एक गोष्ट घ्यायची असेल तर ती म्हणजे आपल्या लोकल प्रोडक्टला चांगलं मार्केट करा आणि जितकं होईल तितकं त्यांना विकत घ्या। आणि तुम्हाला या प्राडाने केलेल्या आपल्या संस्कृतीच्या चोरीबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।